श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? खूप दिवसांनी व्लॉग बनवते, तोच आहे हळदी कुंकूचा. थंबनेलवरनं कळलंच असेल. तर आताही मी 2 व्हिडिओ एकामध्येच टाकलेले आहेत, म्हणजे सोसायटीचा हळदी कुंकू आणि माझ्या घरचा हळदी कुंकू. हे वेगवेगळ्या दिवशी झालेले होते, पण मी दोन्ही एकत्र केलेले आहेत. तर खाली सगळी सजावट वगैरे चालू आहे आणि झाल्यानंतर आमचे सगळ्यांचे लूक असे दिसत होते आणि छान छान मस्त बायका अशा तयार झालेल्या आहेत. आणि गिफ्ट आहे ते छोटी छोटी प्लेट आहेत, ते आम्ही गिफ्ट म्हणून देणार आहोत. तर अशा प्रकारे आणि फर्स्ट टाईम आम्ही सोसायटीमध्ये हळदी कुंकू ठेवलेला आहे. तर सक्सेसफुल झालेला आहे. मी व्हॉईस नंतर देत आहे की फर्स्ट टाईम केला होता. तर चला, तर फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान गेलेला आहे. नेक्स्ट टाईम दरवर्षी होईलच. तर गणपती बाप्पांना मस्त हार चढवलेला आहे, फुलं वगैरे अर्पण केलेले आहेत. आणि ही आमची खाली पेज आहे, तिथलं आहे, तिथे गणपती एंट्री आहे, तिथेच गणपतीचा आम्ही फोटो लावलेला आहे. सगळ्या विंगमध्ये आहेच, तसंच आमच्या विंगमध्ये पण आहे. तर पहिली गणपती बाप्पाची पूजा करून घेते आणि खाली आम्ही सगळ्या आलो आहोत आणि चेअर वगैरे सगळं मांडून आम्ही ठेवल्या होत्या. नंतर मग तयार व्हायला आम्ही गेलो होतो. तर चला, आपण आमच्या सोसायटीचा हळदी कुंकू एन्जॉय करूया. आणि नाश्त्यासाठी होता समोसा, त्यामुळे खूप काही असे खायला होते, म्हणजेच की लाडू होता, नंतर तिळगुळ होते. नंतर आम्ही नाश्ता ठेवला होता, समोसा. नंतर गिफ्ट म्हणून छोटे छोटे प्लेट आणले होते आणि केळं होतंच आणि फुलं गुलाबाची. तर अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकू साजरा केलेला होता आमच्या सोसायटीचा. नंतर नेक्स्ट थोड्या दिवसांनी माझ्या घरचा हळदी कुंकू होता. तर मी अशी छानपैकी साडीची रांगोळी काढली होती आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. नंतर आता हे माझं गिफ्ट आहे आणि हे खूप आजकाल चाललेलं आहे, चिनी मातीची भांडी. तर मला खूप इच्छा होते की चिनी मातीच्या भांडीचं गिफ्ट ठेवावं. तर छानपैकी वारली पेंटिंग आहे, क्लासिक एकदम. आणि हा माझा झालेला आहे लूक, तुम्ही बघू शकता. तर छानपैकी अशी तयार झाली आहे. आणि ब्लाऊज हा न्यू आहे, म्हणजे वेगळ्या डिझाईनमध्ये शिवलेला आहे. ही माझी राहिलेलं होतं. नंतर सगळे आलेले आहेत आणि मी नाश्त्यासाठी ठेवलं होतं मसाले दूध. आता थंडी सुरू झाली आहे, मग घरच्या घरी केसर टाकून, ड्रायफ्रूट टाकून मस्तपैकी असं मसाले दूध गरमागरम दिलेलं आहे सगळ्यांना. सगळ्या खुश आणि छान झालं होतं. तर थंडीच्या दिवशी हे ठीक वाटतं मला तरी, की मसाले दूध देणं. तर हे सगळी प्रिपरेशन मी आधीच केली होती, 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, की काय प्लॅनिंग करायचं हे सगळं मी 2 दिवस आधीच करते. साडी तर महिनाभर झालेलं की मी हीच साडी घालणार होती, म्हणजे दिवाळीला घेतलेली, पण मी ही राखून ठेवली होती हळदी कुंकू साडी. काय नवीन काहीतरी पाहिजेच हळदी कुंकूच्या दिवशी, त्यामुळे ही दिवाळीत मी अजिबात घातली नव्हती साडी. तर
तर नेहमीप्रमाणे माझं गिफ्टसाठी सगळ्या लेडीज म्हणजे माझ्या फ्रेंड एक्सायटेड असतात की प्रियांकाकडे गिफ्ट काय असेल. पण यावेळी मी बाऊल दिलेला आहे, चिनी मातीचा आहे आणि ही ट्रेंडिंग म्हणजे चालू आहे की मातीच्या भांडीची की स्वयंपाकासाठी भांडी पण मातीचीच वापरायला आता सुरू झालेले आहेत. तर मी असाच विचार केला की बाऊल आपण क्लासिक काहीतरी देऊया स्टीलचं देण्यापेक्षा, किंवा माझं दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं गिफ्ट असतं. तर यावर्षी पण हे न्यू गिफ्ट झालेलं आहे. नंतर एका ठिकाणाला आम्ही हळदीकुंकूला गेलो. माझं सगळं झाल्यानंतर आम्ही रात्री एका फ्रेंडकडे हळदीकुंकूला गेलो. तिचा पण नवीन फ्लॅट होता, तर ते पण बघायचं होतं आणि छानपैकी तिने गिफ्ट पण दिलेलं आहे जे आम्ही आत्ता लावत आहोत. तर ते फ्लावर्स आपल्या केसांमध्ये लावायचं नाही, आर्टिफिशियल फ्लावर, तर त्यांनी ते दिलेलं होतं गिफ्ट म्हणून. आणि पाणीपुरी हा नाश्ता होता आणि आमची धमाल चालू आहे पाणीपुरी खाण्यात. आम्ही खूप दंग आहोत. तर ही एक आयडिया तिची मला खूप आवडली की पाणीपुरी ठेवली होती, तर आम्ही ताव मारलेला आहे मस्तपैकी पाणीपुरीवर आणि खात आहोत. मज्जा आली. पण हेच चांगलं झालं की माझ्याकडचं हळदीकुंकू झाल्यानंतर मला वेळ भेटलेला आहे तिच्याकडे जायला, पण तिला भेटला नाही माझ्याकडे येण्यासाठी. त्यासाठी मी तिला पण गिफ्ट घेऊन गेलेली होती आणि तिथेच तिचं हळदीकुंकू केलेलं होतं. तिच्याच घरी मी माझं हळदीकुंकू पण केलं होतं. तर असं कधी कधी होतंच. तर एकमेकींच्या घरी हळदीकुंकू असेल तर खूप धावपळ होते. तर आत्ता तर आम्ही पाणीपुरीवर ताव मारतो, मस्तपैकी खातो आणि एन्जॉय करतो. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. माझी रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि सगळं मी महिनाभर माझ्या डोक्यात चालू असतं की हळदीकुंकूचं नियोजन कसं करायचं. तर ते मी एक दिवस कधी ना कधी व्हिडिओ बनवेल. आणि हे होतं गिफ्ट. ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.